आणि ते जे ज्ञान आहे, ती लीळा जी आहे, ती फक्त तुम्हाला संत महात्म्याच्या संगतीमध्ये जर असेल तरच ती लीळा तुम्हाला परिपूर्ण ऐकल्या जाणारी आहे. नंतर तुम्ही ते ऐकून जर ते स्थान केलं तर त्याची योग्यता फार मोठी असते. एक असं गाव होतं, एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये एक राजा राज्य करीत होता. आणि त्या राजाला एक दिवस लहर आलेली आहे, इच्छा झालेली आहे की आज आपण शिकार करण्यासाठी वनामध्ये जायचं आहे. राजा बोले आणि दल हले, अशी म्हण आहे मराठीमध्ये. राजाने आदेश सोडलेला आहे आणि सगळ्या सैनिकाला सांगितलेलं आहे की चला सज्ज व्हा, तयारी करा, आपल्याला जंगलामध्ये आज शिकार करायची आहे आणि ताजी शिकार जी आहे ती भक्षण करायची, खायची आहे. राजाचा आदेश होता. सर्व सैनिक निघालेले आहेत, जंगलामध्ये गेलेले आहे, खूप वेळ निघून गेलेला आहे, शिकारीच्या शोधामध्ये आहे. परंतु शिकार काही भेटलेली नाहीये. सूर्य डोक्यावरती आलेला आहे, उन्हाळ्याचे दिवस होते, लाही लाही शरीर करायला लागलेलं आहे. राजाला तहान लागलेली आहे, सैनिकाला हे तहान लागलेली आहे. आणि राजाने आदेश सोडलेला आहे की अरे आपण सर्वजण या शिकारीच्या नादामध्ये घरून लवकर निघालेलो आहे राज्यामधून, परंतु कोणीही पाणी संग घेतलेलं नाहीये. मला तर तहान लागलेली आहे, तृषा लागलेली आहे, तर पाणी आहे का बघा, शोध घ्या. कोणाजवळ ही पाणी नव्हतं, परंतु पूर्वीच्या काळामध्ये पाणी शोध घेण्याची ही एक, त्यावेळेस सैनिकाने एका उंच झाडावरती चढलेला आहे. दूरवरती बघितल्याच्या नंतर त्याला एका विशिष्ट ठिकाणी हिरवगार दिसलेलं आहे. सैनिक झाडाच्या खाली उतरला आणि राजाला सांगितलेलं आहे की त्या पूर्व दिशेला जे आहे खूप अंतरावरती हिरवगार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नक्कीच पाण्याचा संभव असला पाहिजे, त्या ठिकाणी पाणी नक्कीच आहे. राजा त्या दिशेने निघालेला आहे. समोर जवळ 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 येत आहे. राजाला अतिशय प्रसन्न करणारं एक दृश्य दिसलेलं आहे. एक वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाखाली एक साधू महात्मे, संत महात्मे त्या ठिकाणी बसलेले होते. समोरच एक खळखळ वाहणारा झरा पाण्याचा त्या ठिकाणावरून वाहत होता. राजाला ते खूप आवडलं, प्रसन्न वाटलं आणि राजाच्या मनामध्ये विचार आलेला आहे की आपण त्या संत महात्म्याचं दर्शन घेऊया. काय घेऊया? दर्शन घेऊया. परंतु जी आपल्या पोटाला, या शरीराला जी तृषा लागलेली आहे ती पहिली शमूया, पाणी पिऊया आणि मग आपण साधू महात्म्याच्या, त्या संत महात्म्याच्या संगतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊया. राजा ज्या वेळेस पाणी प्यायला गेलेला आहे, ओंजळीने पाणी पेत आहे, त्याच वेळेस त्या वडाच्या खाली जे बसलेले संत महात्मे होते, त्या महात्म्याच्या मुखामधून शब्द निघालेले आहेत. घिस घिसावे पुनी घिसे, घिस घिस डारे पानी, जिस कारण तुम घिसत हो सो कारण हम जानी. काय श्लोक होता? घिस घिसावे पुनी घिसे, घिस घिस डारे पानी, जिस कारण तुम घिसत हो सो कारण हम जानी. साधू महात्म्याच्या मुखातून निघालेले शब्द राजाच्या कानामध्ये गेलेले आहेत. तो मधुर आवाज राजाला खूप आवडलेला आहे आणि राजाची अधिक इच्छा झाली की मी केव्हा आता त्या साधू महात्म्याचे दर्शन करीत आहे, भेट घेत आहे. राजाने यथेष्ट पाणी पिलेलं आहे. जी तृषा लागलेली होती ती पूर्ण समवलेली आहे. आणि राजा ज्या वेळेस त्या संत महात्म्याकडे तिथे गेलेला आहे, दंडवत केलेला आहे आणि राजा विनत कंदर होऊन त्या संत महात्म्यांच्या जवळ बसलेला आहे. जसे तुम्ही बसलेले आहात ना आता संत महात्म्यांच्या जवळ, तसा राजा बसलेला आहे. राजाने दोन्ही हात जोडून त्या संत महात्म्यांना विनंती केलेली आहे
की मी मगाशी पाणी पित असताना तुम्ही एक श्लोक म्हटलेला होता, तो श्लोक तुम्ही मला शिकवा, परत सांगा. त्यावेळेस त्या साधू महात्म्यांनी सांगितलेलं आहे की अरे हे राजन, तो कोणत्या याच्यातला वेदातला श्लोक नाहीये, तो पुराणामधला श्लोक नाहीये, ते कोणत्या ऋचामधला श्लोक नाहीये, तो कोणता उपनिषदामधलाही श्लोक नाहीये. तो श्लोक तर मी असाच तयार केलेला होता. ज्यावेळेस तू त्या ठिकाणी पाणी पित होता ना, तुझ्याही पलीकडं काहीतरी घडत होतं, तिथंही काहीतरी कृत्य चालू होतं. त्या कृत्याला बघून, त्या दृश्याला बघून मी तो श्लोक तयार केलेला होता. घिस घिसावे पुनी घिसे, घिस घिस डारे पानी, जिस कारण तुम घिसत हो सो कारण हम जानी. कारण की तू ज्या वेळेस पाणी पित होता, त्यावेळेस तुझ्या पलीकडे जो बगळा होता ना, तो बगळा ही त्या दगडावरती बसून, त्या पाण्यामध्ये बुडून आपली जी चोच आहे ना, ती त्या दगडावरती घासून टोकदार करीत होता. हे दृश्य मी बघत होतो. त्या बगळ्याच्या मनामधला विचार माझ्या लक्षामध्ये आलेला आहे आणि त्या बगळ्याला उद्देशून हा श्लोक मी तयार केलेला आहे. घिस घिसावे पुनी घिसे. अरे बगळ्या, घिस घिसावे म्हणजे पाणी टाकून टाकून तू परत पाण्यात बुडवून बुडवून दगडावरती जी चोच घासीत आहे, सो कारण हम जानी. त्याचं कारण मी ओळखलेलं आहे. कारण की तो बगळा जो आपली जी चोच होती ती टोकदार बनवण्याचा विचार चालू होता की पाण्यात बुडवल्याबरोबर लगेच मासा पकडला गेला पाहिजे, म्हणून तो आपल्या चोचीला काय करीत होता, धार देत होता. त्या बगळ्याला उद्देशून मी तो श्लोक म्हटलेला आहे. वास्तविक पाहता तो कोणत्या वेदातला नाही, उपनिषदला नाही, 18 पुराणामधला नाही, कशातलाही नाहीये. तरी राजाला तो श्लोक आवडलेला होता, म्हणून राजाने विनंती केली की तुम्ही मला तो श्लोक शिकवा, मला खूप आवडलेला आहे. आणि राजाने त्या संत महात्म्यांकडून तो 2-4 वेळेस संत महात्म्याने राजाला श्लोक म्हणून दाखवलेला आहे. घिस घिसावे पुनी घिसे, घिस घिस डारे पानी, जिस कारण तुम घिसत हो सो कारण हम जानी. राजाने हे ऐकलेलं आहे. 5-10 मिनिटं त्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जवळ सन्निधानामध्ये होता आणि राजाने दंडत करून ज्या वेळेस निघालेला आहे, राजाच्या मनामध्ये जे विचार होते, आज आपण शिकारीसाठी आलेलो होतो, ती शिकारही बाजूला राहिलेली आहे, सैनिकही निघून गेलेले आहेत, राजा एकटाच घोड्यावरती निघालेला आहे. परंतु राजाच्या मनामध्ये सारखा तोच श्लोक चालू आहे की त्या साधू महात्म्यांनी सांगितलेला. त्याचं मनन चालू आहे, चिंतन चालू आहे, गुणगुणन चालू आहे. घिस घिसावे पुनी घिसे, घिस घिस डारे पानी, जिस कारण तुम घिसत हो सो कारण हम जानी. असा श्लोक पाठ करीत 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 राजा आपल्या राजमहलाकडे प्रस्थान करीत आहे. परंतु राजा ज्या वेळेस शिकारीला इकडे आलेला होता जंगलामध्ये, त्यावेळेस राजाची जी राणी होती, त्या राणीने आणि प्रधानाने राजाला मारण्याचा बेत केलेला होता, कट रचलेला होता की आपल्या दोघांमध्ये राजा अडसर सरत आहे आणि याला दूर करण्यासाठी राजाचा दूर झाला पाहिजे, त्याच वेळेस आपण ह्या राज्याचा उपभोग घेऊ शकू. परंतु राजाला मारायचं कोणी, कारण की तो संपूर्ण याचा राजा आहे. त्यावेळेस राणीने सांगितलेलं आहे प्रधानाला की तुम्ही नाव्ह्याला बोलवा. कोणाला बोलवा? नाव्ह्याला बोलवा की जो दररोज राजे साहेबांची दाढी बनवतो. त्या नाव्ह्याला आपण काहीतरी लालूच देऊ, रिश्वत देऊया आणि त्याच्याकडून राजाचं काम करू, म्हणजे राजाला मारून टाकूया. प्रधानाने नाव्ह्याला बोलवलेलं आहे. काही मोहरा, काही आसू दान दिलेले आहे. आज तुम्ही बघा, आज तुम्ही जीवन जगत असताना पैशा पुढे माणसं कुठूनही कुठं सडकत आहेत.
चहाच्या घोटा घोटावरती माणसं सरकून जातात, आज निष्ठा राहिलेलीच नाहीये. तसा तो त्या मोहरांना, त्या आसूनला, तो जो न्हावी होता तो विकल्या गेलेला आहे 500 आसूवरती. आणि प्रधानाने आणि राणीने सांगितलं की उद्या सकाळी तू ज्या वेळेस राजेसाहेबांची दाढी करण्यासाठी येशील त्यावेळेस राजाच्या एकाच घावामध्ये राजाचा प्राणत्याग झाला पाहिजे. कारण की ओरडल्या गेलाही नाही पाहिजे राजा, नाही तर बोबाटा होईल, राज्यामध्ये हाहाकार होईल. न्हाव्याने ऐकलेलं आहे. राजा तिकडून शिकार करून आलेला आहे, आपल्या राजमहलामध्ये गेलेला आहे, झोपला, सकाळी उठलेला आहे. आणि ज्या वेळेस सकाळी उठल्यावर आणि खुर्चीवरती बसलेला आहे, न्हावी आलेला आहे आणि न्हाव्याने आपला वस्तारा आणि निशाणा काढलेला आहे. न्हाव्याच्या डोक्यामध्ये एकच विचार आहे की राजेसाहेबांना मारून टाकायचं आणि तेही एकाच घावामध्ये मारायचं आहे, दुसरा घाव सुद्धा लागला नाही पाहिजे. त्याकरता त्या वस्ताऱ्याला धार देवावी लागेल तरच राजा मरू शकेल, अन्यथा तसा मरणार नाहीये. म्हणून त्यांनी निशाणा काढून त्याच्यावरती पाणी टाकून वस्तारा घासण्याचं काम सुरू केलेलं आहे. राजा खुर्चीवरती बसलेला आहे. राजाच्या मनामध्ये विचार चक्र सुरू झालेलं आहे. अरे काल तर आपण तिकडे शिकारीला गेलेलो होतो, परंतु शिकार तर आपल्याला काही मिळालेच नाहीये. परंतु काल आपल्याला एका संत महात्म्याचं दर्शन झालेलं होतं आणि त्या संत महात्म्याने आपल्याला एक श्लोक शिकवलेला होता. तो श्लोक खूप आवडलेला होता आणि तो पाठांतर करीत करीत मी राजमहलामध्ये आलेलो आहे. तो पाठ आहे का नाही म्हणून राजाने ज्या वेळेस शब्द पुटपुटलेले आहे, म्हणायला सुरुवात केलेली आहे, घिस घिसावे पुनी घिसे घिस घिस डारे पाणी, जिस कारण तुम घिसत हो सो कारण हम जानी. असा श्लोक म्हटल्या बरोबर जो न्हावी त्या ठिकाणी वस्ताऱ्याने निशाण्याला धार लावित होता, वस्ताऱ्याला तो वस्तारा हातामधून खाली गळून पडलेला आहे. शरीर सगळं थरथर कापत आहे. राजाच्या समोर दोन्ही हात जोडून उभा राहिला की राजे साहेब, अभय जर तुम्ही दान दिलं मला तर मी तुम्हाला सगळं सांगेल. राजाच्या मनामध्ये विचार आला, रे की आतापर्यंत सगळं चांगलं होतं, तो त्याचं काम करीत होता, मी माझं या ठिकाणी बसलेलो होतो आणि अचानकच असं काय झालेलं आहे. त्यावेळेस राजे साहेबांनी सांगितलंय की चल तुला अभय देऊन टाकलेलं आहे. त्यावेळेस त्या न्हाव्याने सगळी तुम्ही शिकारीला गेल्याच्या नंतर काय राज्यामध्ये तुमच्याविषयी झालेलं होतं कुटकारस्थान ते सर्व सांगितलेलं आहे. आणि तुम्ही शब्दाने बोललेलं नाहीये, परंतु तुम्ही श्लोकामध्ये मला दाखवून दिलेलं आहे. काय केलेलं आहे? श्लोकामध्ये दाखवून दिलेलं आहे. श्लोक म्हणून तुम्ही मला जाग केलेलं आहे. घिस घिसावे पुनी घिसे, कारण की तो न्हावी जो आहे वस्ताऱ्यावरती, त्या निशाण्यावरती पाणी टाकून तो वस्तारा घासित होता. जिस कारण तुम घिसत हो, ज्या कारणासाठी तू घासित आहे ते कारण मला समजलेलं आहे, ते तुम्ही ओळखलं असं न्हावी म्हटलेलं आहे. मग राजाला सगळं कारस्थान कळाल्याच्या नंतर अभयदान तर दिलेलंच होतं. त्यामुळे न्हाव्याला राजाने राज्याच्या बाहेर काढून दिलेलं आहे. राणीला आणि प्रधानाला सुद्धा फाशीची शिक्षा दिलेली आहे. मग राजाच्या डोक्यामध्ये मनामध्ये विचार आलेला आहे की अरे काल आपण त्या संत महात्म्याच्या संगतीमध्ये 10 मिनिटं 15 मिनिटं होतो. त्यांनी फक्त एकच श्लोक म्हटलेला होता आणि तोही त्या बगड्यावरती होता. कोणत्या वेदातला नव्हता, पुराणामधला नव्हता, कोणत्या देवाचा नव्हता, कोणत्या उपनिषदाचा नव्हता, कशाचाही नव्हता. त्या बगड्यावरती रचलेल्या श्लोकाने जर माझा जीव वाचत असेल तर त्या परमेश्वराची जर भक्ती केली, त्याचं नामस्मरण केलं, त्या संत महात्म्याच्या सहवासामध्ये राहिले तर माझा उद्धार होणार नाही का? नक्कीच माझा उद्धार होऊ शकेल.
दृष्टपर गोष्टीने माझा फक्त जीव वाचला, परंतु जन्ममृत्यूचं जे गाडं आहे ते कायमचं नाही चुकलेलं. ते फक्त ज्ञानी माणसाच्या संगतीने मुळेच चुकू शकतं. त्यांनी सांगितलेल्या तुम्हाला जे विधी आहे, आचरण आहे, त्या परीने तुम्ही केलं तरच ते चुकू शकतं. तसं तुम्हाला आता या ठिकाणी काही सूचना केलेल्या आहेत. हे संत महात्मे तुम्हाला घेऊन निघालेले आहे. त्यांचा तर उद्धार होणारच आहे, कारण की त्यांनी परमेश्वराला जन्म दिलेला आहे. काय केलेला आहे? परमेश्वराला जन्म दिलेला आहे. परंतु त्यांची अशी तळमळ आहे की तुमचंही कल्याण व्हावं, तुमच्याही जन्माचं सार्थक व्हावं. माझ्यापेक्षा उच्च मी आटन विजन करतो, परंतु माझ्या संग 2-4 जणच असतात. परंतु या पदयात्रेच्या संयोजकामधले जे संयोजक मंडळ आहे ते सर्व माझे मित्र आहेत, ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. ते तुम्हाला एवढं सर्वांना घेऊन निघत आहे की कशासाठी घेऊन चाललेले आहे? काय तुमच्यापासून काही स्वार्थ आहे का? त्यांचा काहीच नाहीये. तुमचं कल्याण कसं करता येईल, तुम्हाला तो देव कसा समजून सांगता येईल, तुमच्या कर्मांचा कसा नाश केला जाईल, तुम्हाला ते ज्ञान कसं मिळेल, त्या परमेश्वर जो महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण केलेलं आहे त्याचे स्थानवंदन तुम्हाला कसे करता येईल, या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आज आपला हा 4था दिवस आहे. रात्री आपला आष्टीच्या पलीकडे 1-1.5 किलोमीटर असलेला त्या ठिकाणी मुक्काम झालेला आहे. सकाळी आपण आष्टी या ठिकाणी आलेलो आहोत. त्या ठिकाणी एकूण किती स्थान केले सांगू शकता? बोलतात का नाही? किती? बरोबर, व्हेरी गुड. त्या ठिकाणी 7 स्थान होते. परंतु आष्टीची जी लीळा आहे ती हरिचंद्री वस्ती. हरिचंद्र हे विष्णूचं मंदिर आहे. ज्यावेळेस आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या मातकवळीवरून आष्टीला गेलेले आहेत, त्या ठिकाणी हरिचंद्र म्हणजे विष्णूचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये राहिलेले आहेत. 2 रात्र 1 दिवसाचा त्या ठिकाणी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम झालेला आहे. परंतु त्यावेळेस स्वामी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा क्षौर झाला होता. क्षौर म्हणजे दाढी आणि डोक्याचे जे केस आहेत ना डोक्याचे, ते वाढलेले होते. 22 आणि महाला, महाला म्हणजे नाभी. आत्ताच तुम्ही नाव्याचं कथा ऐकलेली आहे. त्या नाव्याला बोलून घेतलेलं आहे. त्यांनी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं क्षौर केलेलं आहे. परंतु आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची ती 32 लक्षणी मूर्त बघून वेधल्या गेलेला आहे. आणि अशा परमेश्वराचं, अशा देवाचं आज माझ्याकडून क्षौर होत आहे. या हाताने क्षौर होत आहे. त्यांनी जीवनामध्ये नंतर त्या हाताने कधी कोणाची दाढीच केली नाहीये. एकी वासना त्या वस्त्राने सुद्धा कोणाची दाढी केलेली नाहीये. तिसऱ्या वेळी त्यांनी तो व्यवसाय सोडून दिलेला आहे. दुसरा व्यवसाय टाकलेला आहे, कारण की दुसऱ्याच्या उपयोगी गेलाच नाही पाहिजे. अशा प्रकारचा त्या ठिकाणची आष्टीची जी लीळा आहे ती हरिचंद्री आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा क्षौर त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्या नाव्याने सुद्धा जीवनामध्ये परत कधीही त्या हाताने, त्या वस्ताऱ्याने कधीही कोणाचं क्षौर केलेलं नाहीये. त्यानंतर आपण तुम्ही बघितलेलं आहे, स्नान करीत असताना सकाळी ज्या वेळेस सगळ्या गावामधून आपली मिरवणूक काढलेली आहे, सगळं संत महात्म्याचं गंध, अक्षदा, हार, श्रीफळ, शाल देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस ते स्वागत बघितलेलं आहे त्यावेळेस लीळा चरित्रामधल्या स्वामींच्या लीळांची आठवण झालेली आहे. डोडरा या ठिकाणी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं अशाच प्रकारे स्वागत करण्यात आलेलं होतं. जाळीच्या देवाच्या खालचं जे स्थान आहे सावळेद्वार,
त्या ठिकाणी सुद्धा स्वामींचा सडा समर्चन चौक रंगमाळिका भरून सगळे गावामधले जे व्यक्ती आहेत ते स्वामीच्या सगळे स्वागतासाठी पुढे आलेले आहेत, स्वागत केलेलं आहे. अचलपूरचा जो रामधरणा नावाचा राजा होता त्याने सुद्धा सगळ्या आपल्या राज्यामध्ये सांगितलं की आज मला स्वामींना गावामध्ये प्रवेश करायचा आहे. 3 दिवस आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टमा सिद्धीच्या ठिकाणी राहिले, मुहूर्त नव्हता. आणि गावामध्ये सांगितलं की तुम्ही तोरणे गुढ्या उभारा, तोरण बांधा, चौक रंग माळिका भरा. वाजत गाजत आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं त्या गावामध्ये, त्या अचलपूरमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. तसंच आपलं आज तालुक्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं वाजत गाजत सर्वांचं स्वागत केलेलं आहे. दुपारी त्या ठिकाणी आपलं पेढाहरण झाल्याच्या नंतर आपण ज्या वेळेस निघालेलो आहेत ते आलेलो आहेत आपण मात्रकवळी या ठिकाणी. या मात्रकवळीला जे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आलेले आहेत ते रामदरा या ठिकाणाहून आलेलं आहे, जे उद्या आपल्या सर्वांना करायचं आहे. जो रामदरा आहे त्या ठिकाणी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा 20 दिवसाचा खाली उतरून जावा लागतो. परंतु आज आपण जाताना मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलंय की आपण व्यतिक्रमे चाललेलो आहे. स्वामी जिकडून आलेले होते तिकडून आपण चाललेलो नाहीये, व्यतिक्रमे उलट्या दिशेने प्रवास आपला चालू आहे. ज्या वेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा रामदरा या ठिकाणी 20 दिवसांचा मुक्काम झालेला आहे, त्या ठिकाणी एक चौक नमस्कारी आहे. त्याला शेजारीच एक गुंफा आहे, एक मंदिर आहे, छोटं मंदिर आहे. ते झाडण्यासाठी, तिथलची साफसफाई करण्यासाठी वेळ लागणारा होता. म्हणून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी जे मंदिर आहे महादेवाचं, रामेश्वराचं जे मंदिर आहे, त्या मंदिराच्या चौकामध्ये आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी थोडा वेळ बसलेले आहेत. तर तो चौक सुद्धा नमस्कारी आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी 20 दिवसांचं स्वामीचं शयनासन झालेलं आहे, भोजन झालेलं आहे, मुक्काम झालेला आहे, ती 20 दिवसांची गुंफा सुद्धा तिथं शेजारी आहे. एक जे स्थान आहे धार अवलोकने, ते आज काळाच्या ओघामध्ये नामशेष झालेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विहरणासाठी म्हणजे सकाळच्या पारी फिरण्यासाठी सगळ्या भक्तिजनांना घेऊन गेलेले आहे. ती धार अवलोकन करण्यासाठी त्या ठिकाणीही बसलेले होते. परंतु काळाच्या ओघामध्ये ते स्थान नामशेष झालेलं आहे. असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा 20 दिवसांचा मुक्काम त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर एक दिवस आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने दायंबा आणि परसनायक या 2 भक्ताला सांगितलेलं आहे की अरे तुम्ही जामखेडला जा. त्या ठिकाणी बघा आता आपल्याला इथून स्थलांतर करायचं आहे, जायचं आहे, निघायचं आहे. जामखेडला कुठं चांगली व्यवस्था आहे का? मठ सौकर्य म्हणजे मठ पण चांगला पाहिजे, उदक सौकर्य पाणीही त्या ठिकाणी पाहिजे, भिक्षा सौकर्य म्हणजे भिक्षा ही आपल्याला मिळाली पाहिजे, सर्व व्यवस्था झाली पाहिजे. परसनायक आणि दायंबा निघालेले आहेत. पुढे गेल्याच्या नंतर त्यांनी बघितलं जामखेडमध्ये तसा एक मठ त्यांना भेटला की तिन्ही गोष्टींनी परिपूर्ण असलेला, की जसा वेरूळ या ठिकाणी चतुर्विधाचा मठ चांगदेव भट्टांनी बघितला आणि त्या बालकाची आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने स्तुती केलेली आहे. खरंच मठ बघितला चतुर्विधाचा. तसा या ठिकाणी हे जे गेलेले आहेत यांनी तिन्ही गोष्टीने ज्या ज्या स्वामींना अपेक्षित होत्या, स्वामीला ज्या ज्या लागत होत्या, त्या सर्व काही जामखेड या ठिकाणी भेटलेलं आहे. परसनायकांना वाटलेलं आहे अरे परत आता जायचं, परत यायचं, त्याच्यापेक्षा त्यांनी सांगितलं दायंबाला तुम्ही जा, स्वामींना सांगा सगळं आहे घेऊन या, मी इथंच थांबतो. गेलेले आहेत. स्वामींनी बघितलं की अरे हा एकटाच आहे. विचारले का अरे परसनायक कुठं आहेत?
ते म्हणे ते तिथंच थांबलेले आहे, आता आपल्याला तिकडच जायचं आहे. मग स्वामी म्हणतात तुम्हाला मठ बघायला पाठवलेलं होतं का तिथं राहण्यासाठी पाठवलेलं होतं? आम्हाला फक्त तुम्ही मठ बघा, तिथलची व्यवस्था बघा आणि परत सांगण्यासाठी या. तर तुम्ही तिकडच राहून घेतलं परस नाईकांनी, जा त्यांना बोलून घेऊन या. परत गेलेले आहेत, त्यांना बोलून आणलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणावर निघलेले आहेत. उद्या सकाळी आपण 2 किलोमीटरावरती जे वनदेव आहे, ज्याला वनदेव म्हणून संबोधल्या जातं, लीळाचरित्रामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, किंवा तुम्ही गाडीने आता स्थान करीत होते, ते घाटवर चढले आणि तिथं एक तुम्हाला वनदेव लागलेला आहे, बरोबर. परंतु वनदेव म्हणजे वनातला देव असा एक अर्थ आहे पारिभाषिक. परंतु एक महत्वाचा असा अर्थ आहे की वनदेव त्याला म्हणतात की जसं जालना या ठिकाणी बाईसांनी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विचारलेलं आहे, वनदेव पुसणे. ज्या ठिकाणी 3 लिंग आहेत, किती लिंग आहेत? 3 महादेवाच्या पिंडी आहेत, त्याला वनदेव असं म्हणतात. एक जालना या ठिकाणी होतं. त्यानंतर जे सर्वांनी गदाण्याचं स्थान केलं असेल, त्या गदाण्याच्या स्थानात ते वरचं डोंगरावरती स्थान आहे ते नाहीये, परंतु गावामध्ये एक मंदिर होतं, त्याला वनदेव असं संबोधल्या जात होतं. तिथं ही 3 पिंडी होत्या एकत्र. त्यानंतर बेलापूरचं तुम्ही स्थान केलेलं असेल, त्या नदीच्या पलीकडचं आहे, त्यालाही सुद्धा वनदेव असं म्हटलेलं जातं. परंतु ज्या ठिकाणी 3 लिंगांच्या पिंडी आहेत त्याला वनदेव असं म्हटलेलं जातं. तसं हे जे वनदेव आहे, या ठिकाणी आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आलेले आहेत भक्तिजनांना घेऊन. त्यावेळेस ते तर वाट फांकली. 2 रस्ते निघालेले आहेत. एक रस्ता चाललेला होता जामखेडला आणि एक रस्ता येत होता या मातकवळीला, जिथं आपला मुक्काम आहे या ठिकाणी. बाईसांनी त्या ठिकाणी आल्यावरती विचारलेलं आहे की जी हा रस्ता कुठं जातो? स्वामींनी सांगितलं की हा जामखेडला चाललेला आहे, हा मातकवळीला चाललेला आहे. त्यावेळेस बाईसांनी आग्रह घेतला की जी जामखेडला चला, कारण की त्या ठिकाणी बाईसांचे नातेवाईक होते. कोण होतं? नातेवाईक होतं. तुमचं मन बघा, आपले नातेवाईक असले कुठं कपटसरी आपण जाऊन येतो, देव करायला जरी गेलेलो असलो तरी, किंवा नातेवाईकाकडे जायचं म्हणजे ओढ लगेच निर्माण होते. तसे त्या ठिकाणी बाईसांची ओढ की जी आपण जामखेडला जाऊया. स्वामी म्हणतात बाई आग्रह करू नका, आमची तिकडे जाण्याची इच्छा नाहीये. परंतु दुसरी हट्ट, एकदा पेटल्यावर काय थांबणार आहे का? बरोबर. बाईसांनी आग्रह घेतला, एकदा नाही, दोनदा नाही, स्वामींनी 3 वेळच सांगितलं की जी बाई आमची जाण्याची इच्छा नाहीये, तुम्ही आग्रह करू नका. परंतु बाईसा ऐकण्यासाठी तयारच नाहीये. त्यावेळेस आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने बाईसांना गंभीर असा एक इशारा केलेला आहे की बाई जास्त आग्रह करू नका. जर तुम्ही जास्त आग्रह केला आणि आमची प्रवृत्ती जर भंगली, ते हे समोर जे हरण दिसतेत ना चरते, यापैकी आम्ही एक होऊन जाऊ. त्यावेळेस भक्तिजनांनी ऐकले ते शब्द आणि बाईसाला सांगितलं, बाई तुमच्यामुळे स्वामी निघून जाते, कशाला तुम्ही आग्रह करतात? त्यावेळेस बाईसाने सांगितले, जी आग्रह न करणार, मी माघार घेते, नका, तुम्हाला जिकडं न्यायचंय आम्हाला घेऊन जायचंय तिकडं घेऊन चला. त्यावेळेस सगळे भक्तिजन आणि आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या मातकुळीच्या दिशेने प्रवास करीत आहे. त्यावेळेस आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने प्रसाद सेवा जर पाठ असेल तुमची, तर त्याच्यामध्ये परसनायकाची धुटी हा शब्द आलेला आहे. ती धुटी प्रावरण केलेली होती, सोन्यासारखी चमकत होती. आणि ते बघून इथलचे जे शेतकरी होते ते ढालेसारखे दिसलेले आहे. अरे चोर आलेले आहेत, सैनिक आलेले आहे, पायीक आलेले आहे म्हणून लगबगीने निघालेले आहे. गावामध्ये आल्याच्या नंतर सगळ्या गावामध्ये बातमी पसरली, वेशीला दरवाजा वगैरे लावून घेतलेला आहे.
आणि लावून घेतल्याच्या नंतर स्वामी तिथपर्यंत आल्याच्या नंतर स्वामीने एका भक्ताला पुढं पाठवलं की तुम्ही जा. त्यांच्या मनामध्ये त्यांनी जी तयारी केलेली आहे युद्धाची, झुंजण्याची, त्यांच्या मनामध्ये जे आलेलं आहे, पाईक आले, चोर आलेले आहेत, ते काढून टाका. आणि ते गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की जी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आलेले आहेत, चोर नाहीयेत, ओरपे नाहीयेत, तुम्हाला लुटणारे नाहीयेत, हे तर सर्वज्ञ श्री चांगदेव राऊळ आहेत. त्यावेळेस ती वेस उघडल्या गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी या गावामधला एक जो ब्राह्मण आहे, सोवनी, सोवनी हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे सोन्या चांदीचा व्यापार करणारा. त्या ब्राह्मणाने आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आज जे आपण तुम्ही सर्वांनी स्थान केलेलं आहे, त्या ठिकाणी त्याचा वाडा होता, त्या वाड्यामध्ये घेऊन गेलेला आहे. स्वामींचं त्या ठिकाणी एक दिवसाचा मुक्काम झालेला आहे. आरोगणा शयनासन त्याच ठिकाणी स्वामींचं झालेलं आहे. असं ते महत्वाचं ठिकाण आहे. त्यानंतर बाहेरचं जे स्थान आहे ते पूर्वीचं त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर होतं. त्या ठिकाणी थोडे वेळ स्वामी बसलेले आहे. असं ते स्वामींचं आसन स्थान आहे. असे एकूण या ठिकाणी 3 स्थान आहे. एक दिवसाचा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम झालेला आहे. असं हे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं मातकुळी हे ठिकाण आहे. आज आपण सर्वजण भाग्यवान आहात की मराठवाड्याच्या त्या टोकावरून तुम्ही या ठिकाणी हे स्थानवंदन करण्यासाठी आलेलं आहे. आणि ते स्थान करण्याचा योग तुम्हाला प्राप्त झालेला आहे. ते करून तुमच्या कर्मांचा नाश हो, अपूर्व विधी तुमच्या जीवनामध्ये घडत राहो, हीच साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी जे मला 2 शब्द बोलण्यासाठी वेळ दिलेला होता तो खूप वेळ झालेला आहे. बरोबर सर्वांना भुका लागलेल्या आहेत, तर मी माझ्या शब्दांना या ठिकाणी पूर्ण विराम देतो. तसेच एक आवर्जून राहिलेलं आहे या ठिकाणी आपल्या सर्व पदयात्रेकरूचं, जे पदयात्रेमधले जे वासनिक आहे, उपदेशी आहे, नामधारक आहे, या सर्वांचं, जे मातकुळी येथील पुजारी बांधव आहे, ग्रामस्थ आहे, सर्वांचं असं मनापासून स्वागत आहे. त्यांनी आपल्यासाठी जी सेवा केलेली आहे, आजचं जे अन्नदान आहे, या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे, असेच त्यांच्याकडून उत्तर यापेक्षाही मोठ्या पदयात्रेंचं त्यांच्याकडून क्रिया त्यांना घडत राहो, त्यांच्याकडून अजून याच्यापेक्षा मोठमोठाली व्यवस्था करून घेवो साधनदाता. आणि त्यामध्ये त्यांच्याही कर्मांचा नाश हो आणि त्यांनाही अपूर्व विधी जोडो, हीच प्रार्थना करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद बाबाजी. सुंदर अशी प्रबोधनपर एक कथा बाबांनी सांगितली. आणि उद्या आणि आज झालेल्या स्थानवंदनांच्या लीळा बाबांनी सुंदर अशी आपल्या समोर सांगितलेली आहे. या ठिकाणी